रोजच्या भाज्या खाऊन तुम्हाला पण कंटाळा आलाय का हो? मग हा मिरचीचा ठेचा तुम्ही एकदा करून बघाच. एवढी भारी आणि भन्नाट चव लागते ना ह्याची, की तुम्ही एक काय 2 भाकऱ्या खाल. चला तर मग सुरू करूया. गॅसवरती तवा ठेवून घ्या आणि तवा छान असा तापला की त्याच्यामध्ये 7 ते 8 मिरच्याचे तुकडे करून मोठ्या आचेवरती भाजून घेऊयात. मिरच्या भाजायला जरा एक 2 ते 3 मिनटं वेळ लागतो, पण छान असे त्याला डाग पडेपर्यंत मिरच्या भाजून घ्या. आणि हो, गॅस मात्र मोठाच ठेवा, कारण आपल्याला झणझणीत असा चमचमीत ठेचा करायचा आहे. मिरच्या भाजून झाल्या की त्याच्यामध्ये आता 10 ते 12 पाकळ्या हे लसूण घालणार आहोत. लसणाला सुद्धा डाग पडेपर्यंत 3 ते 4 मिनटं मस्त मोठ्या आचेवरती आपण भाजून घेऊया. आता ह्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेऊयात. शेंगदाण्यांना सुद्धा डाग पडेपर्यंत आपण छान मस्त मोठ्या आचेवरती हे भाजून घेऊया. एक 10 मिनिटातच मिरची, शेंगदाणा, लसूण हे तिन्ही छान प्रकारे भाजले जातात. आता मिरची, लसूण आणि शेंगदाणे बाजूला करून मधोमध ह्याच्या 1 ते 2 चमचे तेल घालणार आहोत. त्या तेलामध्ये जिरं घालून घ्यायचं आणि मोठ्या आचेवरतीच हे सगळं एकत्र मस्त असं भाजून घ्यायचं. आणि हो, गॅस मात्र मोठाच ठेवा, कारण 4 घरचे आणि 10 लोक जोपर्यंत ओरडत येत नाहीत ना की ठसका लागलाय, तोपर्यंत समजणार कसं की झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा चालू आहे म्हणून. आता आपण हे सगळं 2 मिनटं तेलात छान परतून घेऊया. 2 मिनटात हे छान सगळं परतून होतं. मग गॅस बंद करून एका खलबत्त्यामध्ये, म्हणजेच माझ्याकडे हा दगडाचा खलबत्ता आहे, तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही ग्लासाच्या मदतीने किंवा तांब्याच्या मदतीने हे तुम्ही टेचू शकता. हां, आणि हे थोडंसं आहे ना जाडसरच ठेवा, कारण ठेचा म्हटला की त्याच्यामध्ये शेंगदाणे, मिरची ह्याची चव तर अशी ओबडधोबड लागलीच पाहिजे. आता हे सगळं मी खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहे आणि त्याच्यावरती बारीक चिरलेली वरून कोथिंबीर अशी घालणार आहे. तुमच्याकडे असेल तर घाला, काही हरकत नाही, नसली तरी. आणि छान जाडसर अशी आता हे कोथिंबीर आणि सगळे पदार्थ मी ह्याच्यामध्ये वाटून घेणार आहे. हे थोडेसे जाडसर वाटून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा पदार्थ म्हणजे थोडंसं चवीपुरतं मीठ घालायला विसरू नका. ह्याच्यामध्ये वरूनच मीठ घालायचं. आधी घातल्यानंतर त्याला थोडीशी पाण्यात सुटण्याची शक्यता असते आणि हा जो मिरचीचा ठेचा आहे तो जास्त दिवस टिकणार नाही. आता आपण वरून मीठ घातल्यामुळे ह्याचा एक फायदा आपल्याला असा होतो की हे मिरचीचा ठेचा एक 15 ते 20 दिवस सहज बिना फ्रीजचा सुद्धा बाहेर पॅक बंद डब्यामध्ये राहू शकतो. तर मग मस्त हे मिरचीचा ठेचा पारंपरिक पद्धतीने मी ह्या दगडात आता टेचून घेणार आहे. छान असा टेचून झाला की तयार आहे आपला झणझणीत असा मिरचीचा ठेचा. कुठलीही भाजी असो किंवा नसो, फक्त भाकरीसोबत खायला सुद्धा मस्त लागतो. मग तुम्ही कधी करणार आहात चमचमीत झणझणीत असा हा मिरचीचा ठेचा? नक्की सांगा कॉमेंटमध्ये. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या छोट्याशा स्वयंपाकघराला सबस्क्राईब करा. थँक्यू.